सध्या आम्ही आहोत कुरुंदवाडमध्ये आणि इथे आम्ही भेटणार आहोत शेतकरी नेते राजू शेट्टी यांना. बघू ते तरी आमचं म्हणणं ऐकतायत का. ऐकतील असं वाटतंय. प्रयत्न करू. चला. तर आम्हाला भेटले शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि त्यांना आम्ही विनंती केली की आमच्या गाडीत बसा आणि मग पुढे आमच्यासोबत एक फेरफटका मारा. तर आता राजू शेट्टी स्वतः आमच्यासोबत आता बसलेत. राजू शेट्टीजी, खरं तर तुमचं खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. काय तुम्हाला बुलेट आवडते का? तुम्ही एकाच झटक्यात आम्ही म्हटलं आणि तुम्ही लगेच बसायला तयार झालात आमच्यासोबत. नक्कीच, मी शेतकरी आहे आणि शेतकऱ्याचं आणि बुलेटचं नातं फार जवळचं आहे. त्यामुळे बुलेट म्हटल्यानंतर लगेच तयार झालो मी. तर काय बस सध्या निवडणुकांचं काय वातावरण आहे? सगळ्या तारखा वगैरे जाहीर झाल्यात आता? हो, चालू आहेत. याही मतदारसंघातल्या जाहीर झालेल्या आहेत. तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे 7 मेला. मी स्वतः उमेदवार असणार आहे, त्यामुळे माझीही तयारी चालू आहे आणि भेटीगाठीचा सिलसिला चालू आहे. काय मग प्रचाराचा नारळ फुटला की नाही? हो, कधीच. हो का? आम्ही गेल्या 6 महिन्यापासून फक्त निवडणूक आयोग तारीख कधी जाहीर करतो याची वाट बघत होतो. त्यामुळं आमचं काम चालू झालं. एक फटका झाला, एक राऊंड झाला माझा आता मतदारसंघातला. सध्या जे काही राजकारण आपण बघतो, जो काही चौथा झालेला आहे, आता तुम्ही सुद्धा लोकांमध्ये जाताय, लोकांशी बोलताय, लोकांच्या भेटीगाठी घेताय. काय वाटतंय नेमकं? लोक काय म्हणतात तुम्हाला? अत्यंत घाणेरडं आणि खालच्या थरावरचं राजकारण चालू आहे. कमरेखालचे वार करायचं चालू आहे. एकमेकाची उणीधुणी काढणं, अश्लील आणि अतिशय खालच्या दर्जावर टीका टिप्पणी करणं, व्यक्तिगत पातळीवर टीका टिप्पणी करणं, घरातल्या परिवारातल्या लोकांचा काही संबंध राजकारणाशी नसतो त्यांच्या बाबतीत काहीतरी बोलणं, अशा प्रकारचं राजकारण हे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. असलं पॉलिटिकल कल्चर यापूर्वी आम्ही कधी बघितलेलं नव्हतं. माझ्यासारख्या माणसाला तर याची अतिशय घृणा यायला लागलेली आहे. आज सामान्यांचे किती प्रश्न आहेत, पण त्या प्रश्नावर कोणी चर्चा करताना दिसत नाही. आज हा फुटला, उद्या तो फुटला, याला बघून घेतो, त्याला बघून घेतो, त्याला आत टाकतो, याला बाहेर काढतो, ही चर्चा चालू आहे. आणि यात आमचे प्रश्न कुठे आहेत? तर आता म्हणाल पॉलिटिकल कल्चर किंवा घाणेरडं राजकारण किंवा कमरेखालचे वार, सध्या एकंदरीत पाहता महाविकास आघाडी आणि महायुती तिकडून तुम्हाला काही ऑफर वगैरे येत आहेत की नाही? नाही, दोन्हीकडूनही ऑफर येत आहेत. पण मी सगळ्यांच्यापासून समान अंतरावर राहत. मला एकूणच या राजकारणाची घृणा आली, माझ्या सहकार्यानंही आली. म्हणून आम्ही ठरवलं की आता या सगळ्यापासून आपण आपले चळवळ, सामान्य माणूस, त्याचे प्रश्न याच्याशीच निगडीत राहायचं. आता बास झालं हे सगळं. म्हणून मी स्वतंत्रपणाने निवडणूक लढवतोय. माणूस स्वतंत्रपणे निवडणूक कधी लढवतो? ज्यावेळी त्याला कुठल्या तरी आघाडीत किंवा पक्षात संधी मिळत नाही. माझं उलट आहे. मी आघाडीमध्ये यावं म्हणून दोन्ही आघाड्या प्रयत्न करतायत, पण मला दोन्ही आघाड्यामध्ये जाण्यामध्ये रस नाही आहे. आता धैर्यशील माने सुद्धा उभं राहण्यासाठी इच्छुक आहेत. सगळं बरोबर आहे, पण आता मग ते उभे असताना तुम्हाला काही आव्हान वगैरे वाटतंय का त्यांचं? नाही, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक नागरिकाला तो अधिकारही आहे आणि कुणाला कमी लेखायचं नसतं. आणि त्यामुळं निवडणूक आहे म्हटल्यानंतर आपण मतदारांच्यावर विश्वास ठेवून, जे मतदार आपल्याला मत देत आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण सामोरं जायचं. शेवटी निर्णय मतदार घेणार आहेत आणि तो जो निर्णय घेतील तो मान्य करायचा. पण मागच्या वेळेला साहेब तुम्हाला त्यांनी पाडलं होतं. यंदाचं तुमचं प्लॅनिंग कसं असणार आहे किंवा काय, कोणती आव्हानं तुम्हाला वाटत आहेत? साधारणपणे काय चुकलं, कुठं कमी पडलो याचा 5 वर्ष अभ्यास केला, त्या दुरुस्त्या केल्या आणि मोठ्या आत्मविश्वासानं पुन्हा आता निवडणुकीला सामोरं जातोय. 5 वर्षात काय आत्मपरीक्षण तुम्ही नक्कीच केलं असेल. काय मुद्दे होते, कशामुळे तो पराभव तुम्हाला पत्करावा लागला? खोटा आणि बेगडी प्रचार करून माझ्याबद्दल खोटं नाटं लोकांना सांगून काही अंकगणिताप्रमाणे मतविभागणी करून अशा पद्धतीनं माझा पराभव घडवून आणला गेला. ते कारस्थान ओळखून आता त्या सगळ्या दुरुस्त्या आम्ही केलेल्या आहेत. सर, शेतकऱ्यांचा प्रश्न असो किंवा ऊस असेल, दूध, शेतकऱ्यांचा प्रश्न इन जनरल, तुम्ही महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, तुम्ही टोकाची भूमिका घेता. तुम्ही
तुफान हल्लाबोल करतात त्यांच्यावरती, हे बळ तुमच्यामध्ये येतं कुठून? कारण की एकंदरीत मी का विचारतो हा प्रश्न, कारण की आता आपण जर आपण पाहिलं तर आमदार असतील, मंत्री असतील, त्यांच्यावर होणाऱ्या कारवाया असतील किंवा जे काही, पण तुम्ही तुमचा जो हल्लाबोल असतो तो नेहमीच सुरू असतो, तर हे बळ इतकं येतं कुठून तुमच्यामध्ये? भीती नाही वाटत? मला भीती वाटत नाही, कारण काय करणार आहेत. माझ्यावर हल्ले झाले, 2 वेळा जीव घेणे हल्ले झालेत, मरता मरता वाचलो. मला एकदा निवडणुकीत पराभूत केलं गेलं. आता ह्याच्यापेक्षा वेगळं काय करणार आहेत? आणि त्यामुळं मला कशाची भीती वाटत नाही. पण मी काही चोऱ्या केल्या नाहीत, मी कुणाला फसवलं नाही, कुणाला लुबाडलेलं नाही आहे. मला आठवतं की 20 वर्षापूर्वी जेव्हा लोकांनी मला वर्गणी काढून पहिल्यांदा आमदार केलं होतं, त्यावेळी मतदारांना मी एक शब्द दिला होता. मला दिवसही आठवत होतो, 16 ऑक्टोबर 2004 विजयी मिरवणुकीची सांगता होती, संध्याकाळची वेळ होती. आणि त्यावेळी मी मतदारांना सांगितलं होतं की मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून सांगितलं होतं, ज्या दिवशी मी जन्माला आलो त्या दिवशी हा माझा हात स्वच्छ होता, आणि ज्या दिवशी मी शेवटचा श्वास घेऊन डोळे मिटेन त्याही दिवशी माझा हात स्वच्छ असणार आहे. हा शब्द मी 20 वर्ष पाळला आणि पुढेही पाळणार आहे. त्यामुळे मला कशाचीच भीती वाटत नाही. सर, इलेक्शन आता नाही म्हटलं तरी तोंडावरती आलेलं आहे. धैर्यशील माने तुमच्यासमोर उभे राहिले तर ती महायुतीतून उभे राहतील. अशा वेळेला तुम्ही महाविकास आघाडीचं समर्थन घेणार का? बघा, मी कुठल्याही आघाडीशी संबंध न ठेवता निवडणूक लढवतोय. आता माझ्या विरोधामध्ये निवडणूक लढवायची काय नाही लढवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता महाविकास आघाडीला महायुतीचा पराभव घडवायचा आहे आणि मी तो पराभव घडवून आणू शकतो असं जर त्यांना वाटत असेल तर आपल्या शत्रू बाजूचा किंवा आपल्या प्रतिस्पर्ध्याचा एक मतदारसंघ जातो किंवा तिथं प्रतिस्पर्धी पराभूत होतो म्हटल्यानंतर त्यांनी जर का माझ्या विरोधात निवडणूक लढवायची नाही असं ठरवलं तर ते लढवू शकतात, त्याचं आम्ही स्वागत करू. आता मला सांगा, आता तुम्हाला ही कन्सेप्ट वगैरे सगळं हे कळलं असेलच, तर आम्ही जयवीरू आहोत हेही तुम्हाला कळलं असेल. तर आम्ही शोधतो लोकसभा मतदारसंघ, कारण आम्हाला लढवायची आता लोकसभेची निवडणूक. तर आम्ही इथनं उभं राहिलो तर तुम्ही द्याल का मत आम्हाला? म्हणजे आम्ही राहावं का उभं? आता मी स्वतः उमेदवार असताना तुम्हाला कसं मत देईन? मी उमेदवार नसतो तर कदाचित विचार केला असता. आणि निवडणुका असं अचानक येऊन लढवायच्या नसतात. मतदारांचा विश्वास संपादन करावा लागतो. 18-19 लाख मतदार असतात. त्यांना वाटलं पाहिजे की हा माणूस दिल्लीमध्ये जाऊन संसदेमध्ये जाऊन आपली बाजू मांडेल, सक्षमपणानं मांडेल, ताकदीनं मांडेल. त्यामुळं आपण त्याला एक मत दिलं पाहिजे, असा विश्वास मतदारांच्या मध्ये निर्माण करावा लागेल. तुम्ही अवश्य निवडणूक लढवा, पण 5 वर्षे मेहनत करा. एखादा मतदारसंघ शोधा, तिथल्या लोकांचे प्रश्न शोधून काढा, त्या प्रश्नावर उत्तर शोधा. आणि हे प्रश्न आम्ही दोघंही सक्षमपणानं मांडू. त्यात आधी तुमच्या दोघांपैकी एकाला ठरवावं लागेल कुणी लढवायचं ते, कारण एका ठिकाणी एकच उमेदवार उभा राहू शकतो. तेव्हा तुम्ही पहिल्यांदा तुमच्यात एकमत करा, निवडणूक लढवा. अशी फाईट नको नको साहेब, तुमच्या समोर नको, उगाच आम्ही हरू. काय खरंच तुम्ही आम्हाला एवढा तरी वेळ सुद्धा माझ्या ऑफरचा विचार करा आणि मेहनत करून निवडणुकीला उभं राहा. या देशातल्या प्रत्येक डोकं ठिकाणावर असणाऱ्या, समाजाप्रती जिव्हाळा असणाऱ्या लोकांनी राजकारणाचा विचार केला पाहिजे. त्याशिवाय ही गटारगंगा साफ होणार नाही आणि राजकीय शुद्धीकरण होणार नाही. आज त्याची गरज आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.